काल निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. नुसते फक्त राजकीय पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर आम जनता या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. आणि किती कशा पद्धतीनं रोष या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आहे हे या मोर्चातून सिद्ध झालेलं आहे. असं होत असताना निवडणूक आयोगाने याच्याविषयी प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रतिक्रियाही पूर्णपणे झाकोळल्या गेल्या. त्याला कोणत्याही प्रकारे अर्थ उरला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं एक मतचोरीतून मिळवलेला विजय हा कशा पद्धतीने झाला हा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. या सर्व धर्तीवर मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी महाराष्ट्रात, मराठवाड्यात सगळीकडे झाली, या अतिवृष्टीमध्ये जवळपास 31-32 हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं. दिवाळीच्या आधी सर्व शेतकऱ्यांना या पॅकेजमधली मदत मिळेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती. माझ्याकडे या पॅकेजमधून आतापर्यंत काय काय कशा पद्धतीनं आलं आणि कोणत्या जिल्ह्यात आलं याचे डिटेल्स आहे. शेतकरी दिवाळी करू शकलेला नाही. कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत जी हेक्टरी जाहीर केली होती ती फार थोड्या शेतकऱ्यांना, हेक्टरी 8,500 जी ऍडिशनल 10,000 द्यायचं कबूल केलं होतं ती सुद्धा मिळालेली नाही. खडून गेलेल्या जमिनीच्या विषयी तर अजून कुठे खडकू सुद्धा आलेला नाही. घरदार वाहून गेले याच्याविषयी कुठल्याही प्रकारची मदत नाही. आणि या सगळ्याविषयी हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे. आणि ही दगाबाजी शेतकऱ्यांशी सरकार करतंय. सगळ्यात आधी कर्जमुक्ती करू म्हणून सांगितलं होतं. काल परवा बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जूनची तारीख दिली. त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे की जूनची तारीख जर जूनला तुम्ही करणार असाल तर मग आता मधले हप्ते भरायचे का नाही भरायचे, या सगळ्या गोष्टी याच्यातून प्रश्न निर्माण होतात. थोडक्यात सरकारची मानसिकता फक्त जनतेशी, शेतकऱ्यांशी दगाबाजी करणं आहे. आणि म्हणून या पॅकेजचा खऱ्या अर्थानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मोर्चा या संभाजीनगरात झाला होता मागच्या महिन्यामध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांशी सुद्धा गाठीभेटी बांधावर जाऊन माननीय उद्धवजींनी घेतल्या होत्या, त्याच वेळेस हे पॅकेज भेटल्यानंतर मी पुन्हा एकदा मराठवाड्यात येईन आणि या पॅकेजचं काय काय झालं अशा पद्धतीनं माहिती घेईल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. परंतु या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याशी दगाबाजी या फडणवीस, शिंदे आणि पवार सरकारने या महाराष्ट्रातील जनतेशी, शेतकऱ्यांशी केलेली आहे. आणि म्हणून या पॅकेजचं झालं काय या नावाने दगाबहाजरे ही एक मोहीम आम्ही सुरू करतोय मराठवाड्यामध्ये. आणि या मोहिमेच्या अंतर्गत 5, 6, 7, 8 नोव्हेंबर रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात, ग्रामीण भागात, अतिशय इंटेरियर मध्ये हा दौरा होतोय. आणि त्यात 8 जिल्ह्याचा समावेश आहे. या 8 जिल्ह्यामध्ये 5 तारखेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूरचं एक बार्शी अशा पद्धतीने जाणार आहेत. गावाचे नावं मी आपल्याला दिलेले आहे. नांदर असेल, पाली, पाथरूड, शिरसाव आणि घारी अशा गावाचं नाव आहे. आणि त्याच दिवशी मग पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुसऱ्या दिवशी धाराशिव मधले काही गाव, लातूर आणि नांदेड अशा पद्धतीने, त्याच्यामध्ये मग करजखेडा धाराशिवचं, भुसणे, औसा, थोरलेवाडी अहमदपूरचं, पारडी लोहाचं अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशीचा दौरा आहे. तिसऱ्या दिवशी 7 तारखेला नांदेडचेच काही भाग, हिंगोली आणि परभणी जिल्हा
अशा पद्धतीनं याच्यामध्ये मग पारडी, वारंगा, जवळा बाजार, पिंगळी स्टेशन असा दौरा होईल. आणि 8 तारखेला मग परभणी, जालना असा जो दौरा होईल. याच्यामध्ये मग मानवत, सेलू, परतूर, घनसावंगी या तालुक्यात ताडबोरगाव, ढेंगळी, पिंपळगाव, पाटोदा आणि निंबोणी असा हा दौरा संपूर्णपणे 4 दिवसाचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे. या 4 दिवसामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जात असताना जवळपास 34 तालुक्यातून त्यांचा दौरा होणार आहे. आणि 18 ठिकाणी, 17 किंवा 18 ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद. आता शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आम्ही शक्यतो कुठे व्यासपीठ असणार नाही याची खबरदारी घेतोय. कुठे स्वागत सत्कार असणार नाही. पारावर, चावडीवर, ओट्यावर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम शेतकऱ्यांशी संवाद होणार आहे. पूर्णपणे शेतकऱ्यांशी अडीअडचणी या पॅकेजचं झालं काय अशा पद्धतीनं एक प्रश्नावली आम्ही तयार करू आणि या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांकडून घेऊ. आणि मला असं वाटतं शिवसेनेनं किंवा राजकीय पक्ष म्हणून काही बोलण्याच्या ऐवजी शेतकरीच या शेतकरी संवादामध्ये भूमिका मांडतील. प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची भूमिकाच महत्वाची ऐकली जाईल आणि मग उद्धवजी त्या संदर्भात बोलतील. अशा पद्धतीनं संपूर्ण मराठवाडा व्यापी हा दौरा मला असं वाटतं शिवसेनेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, मराठवाड्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. परंतु सरकारच्या एक दगाबाजीचं एक सगळ्या प्रकरण या दौऱ्याच्या माध्यमातून समोर येईल आणि म्हणून याची घोषणा करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. हा दौरा मराठवाड्यातला दौरा मला असं वाटतं या मराठवाड्यातल्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीनं उद्धवजींचा दौरा होणार आहे. सुरुवात मराठवाड्यातून या पॅकेजचं झालं काय, दगाबाज रे. मी आता तुम्हाला जस्ट 1 मिनिटापूर्वी सगळ्यांना व्हॉट्सअपवर याची लाईन पाठवलेली आहे. एवढीच या पत्रकार परिषदेच्या मागची भूमिका आहे. परंतु जे काही डिटेल्स आहे याच्यातून सरकारची आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही. सरकारने काही ठिकाणी तर शेतकऱ्यांचे फोन आलेले की जिथं 500, 400, 300, 100 रुपये अशा पद्धतीनं अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन 3 हेक्टरची मदत करण्याची घोषणा केली, पण अजून कुठेही 3 हेक्टरला एकही रुपया या महाराष्ट्रात कोणत्याही गावात आलेला नाही. सरकारने फक्त तहसीलदाराकडून, कलेक्टराकडून याद्या जमा केल्या. 3 हेक्टर कोणाकोणाची जमीन आहे, जी खरडून गेलेली जमीन आहे याचा एक खडकू सुद्धा अजून शेतकऱ्याच्या खात्यात आलेला नाही. आणि म्हणून आम्ही वारंवार एनडीआरएफचे निकष बदला, शेतकऱ्यांना थेट मदत द्या अशा पद्धतीनं मागणी केलेली आहे. आणि म्हणून यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं हे पॅकेज जनतेशी दगाबाजी आहे, शेतकऱ्यांशी दगाबाजी. हे बघ पॅकेज सरकारने जाहीर केली घोषणा मान्य. सरकार हे मायबाप असतं, आपण सरकारला मायबाप सरकार म्हणत असतो आणि मायबाप सरकार आहे तर या सरकारने अशा पद्धतीनं मदत दिली तर याचं स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या सरकारच्या विरोध करण्याची काहीही आवश्यकता नाही. परंतु हे पॅकेज जर जनतेपर्यंत पोहोचलंच नाही, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही, सरकारची आर्थिक स्थितीच नाही, तर मला वाटतं सरकार स्वतःच्याच नावाने ढोल बडवून घेतंय. आपण उद्धवजींनी सांगितलं होतं की हे पॅकेज पोहोचलं की नाही पोहोचलं हे बघायला मी पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर येणार. तो शब्द ते पाळतायत. मोर्चा झाला मुंबईत, मोर्चाच्या जे आयोजक होते किंवा त्या मोर्चावरती गुन्हे दाखल झालेला आहे. दुसरीकडे बीजेपीचा मोर्चा होता त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. मग अशा गुन्ह्याला कोण मोजतं? गुन्हा का दाखल झाला, काय कारण? परवानगी नसताना मोर्चा. ओके, आम्ही परवानगी मागितली होती का नाही? मागितली होती. तुम्ही रिजेक्ट करायची ना, तुम्ही रिजेक्ट करायची. आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही रिजेक्ट करायला पाहिजे होतं. तुमच्या काय एकट्याचं सरकार नाही, जनतेचं सरकार, जनतेचं राज्य. इथं एकट्या काय नुसतं सरकारचं राज्य नसतं.
जनतेला अधिकार आहे या लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा. जनतेने काय करायचं? तुम्ही काही करायचं ना, आम्ही काय शेपटा घालून घरात बसायचं का? आणि म्हणून या मोर्चावर किती गुन्हे दाखल होऊ द्या, पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय. आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणार मान्य, आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात, त्याच्यावर गुन्हा दाखल न होणार, हा पक्षपातीपणा आहे. त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतं? असे शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत, आणि आणखी झाले तर त्याची पर्वा आम्ही करणार नाही. महायुतीमध्येच आता वाद पाहायला मिळतात. निवडणुकांमध्ये शिवसैनिकांचा अपमान सहन करणार नाही. तो जर अपमान होत असेल तर मग आपल्याला वेगळी करण्याची तयारी करावी लागेल, असं शंभूराज देसाई नुसतं बोलतील हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे, हे नुसतं बोलतील. अपमान रोज सहन करावा लागतोय त्यांना. तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतो तशा पद्धतीनं यांना दररोज सहन करावा लागतो. म्हणून यांच्या नेत्यांना दिल्लीला वारंवार जावं लागतं, परंतु त्याच्यातून काही होत नाहीये. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बघा, अपमान पावलोपावली या मंत्र्यांचा होतोय. तर शंभूराज देसाई बोलले, पण करू काही शकणार. काल ते म्हटलं की उद्धव साहेबांचा दौऱ्यामध्ये दिसतं 10 मिनिटांचे शेतकरी 5 मिनिटाचे कार्यकर्ते अशा प्रकारे बरोबर चालतो. मला असं वाटतं, घरात बसून सिगारेट ओढण्यापेक्षा 10 मिनिटं शेतकऱ्याशी 10 मिनिटं कार्यकर्त्याशी भेटणं काय वाईट आहे? काय वाईट आहे? घरात जाऊन सिगारेट ओढायची आणि रात्र कुठेतरी घालवायची, त्याच्यापेक्षा छानपणे शेतकऱ्यांना भेटलं, बांधावर गेलं, कार्यकर्त्याशी भेटलं, तर त्यात काय वाईट आहे? करायची दादा, छत्रपति संभाजीनगर के नागरिक और व्यापारियों के चिंता का विषय बना हुआ है. कभी भी कोई भी कहीं पे मर्डर कर देना है, कानून का डर नहीं है. कानून का राज इस राज्य में अभी नहीं है. कानून कहीं पे भी नहीं. आप फलटन की घटना देखे होंगे कि अपनी एक लड़की संपदा मुंडे, रिकॉर्ड पे भले इसने आत्महत्या की होगी, लेकिन ये सारासार मर्डर है. भारतीय जनता पार्टी के लोग इसमें शामिल है, और मैं समझता हूँ पूरे राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्रिटिकल है. कोई आदमी सुरक्षित नहीं है. आप संभाजीनगर की बात कर रहे हैं, मुंबई हो, ठाणा हो, पुणे हो, नागपुर हो, सभी जगह इसी प्रकार की स्थिति है. कब मर्डर हो रहा, मर्डर वाले कोई पकड़ा नहीं जाता, कब ये अम्लीय पदार्थ बोलते हैं उसको, वो बेचे जा रहे हैं, कहीं अपने माँ बेटियों का अपमान हो रहा है, उनसे छेड़खानी हो रही है. और इस राज्य में किसी प्रकार लॉ एंड ऑर्डर का राज्य नहीं है. सरकार राजनीति में और खुद के स्वार्थ में गड़ी है. इसलिए मैं समझता हूँ पुलिस भी इस पे कुछ नहीं. पुलिस भी काय में डूबी है. किसी के प्लॉट उसको हड़पका करा दे, किसी की जमीन किसने हड़प कर दी उसको मदद कर दे. पुलिस भी यही काम में जुड़ी है ना. मैं हर पुलिस पे आरोप नहीं करूंगा, हर अधिकारियों पे भी नहीं आरोप करूंगा मैं, लेकिन जिस प्रकार लॉ एंड ऑर्डर का धाक होना चाहिए वो धाक फिलहाल में इस राज्य में नहीं. तर हे पाटकर महिला हे सगळं स्थापना करायची स्थापना करायची. एसआयटीतल्या अधिकारी, निष्पक्ष अधिकारी, महिला अधिकारी याच्यात नेमल्या पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं पत्र आहे, माहितीच्या अधिकारात त्यांनी विचारलेले प्रश्न आहे, स्वतःच्या हाताला लिहिलेली सुसाईड नोट आहे, त्याच्या आधी जे ऊस तोड करणारे जे मुकादम आहे, त्यांच्या कुटुंबियांना झालेली मारहाण, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, पुन्हा काही मर्डर प्रकरणामध्ये सुद्धा संपदा मुंडेंनी सांगितलं की हे ऍक्सिडेंट नाही, हे मर्डर्स आहे, अशा सुद्धा काही घटना समोर आलेल्या आहे. आणि म्हणून आता प्रश्न विचारला तुम्ही, कायद्याचं राज्य इथं आहे का? कुठं कायद्याचं राज्य? ज्याचा ऍक्सिडेंट ज्याचा मर्डर केला जातो त्याचा ऍक्सिडेंट दाखवला जातो. फलटण मधली घटना आहे, तपास व्हावा पूर्ण वर्ष 2 वर्षाच्या सगळ्या घटनेचा.
म्हणून फलटणमधील संपदा मुंडे डॉक्टर यांच्या घरी आज आम्ही जाणार आहोत सांत्वनासाठी. कुटुंबियाच्या संपर्कात आम्ही आहोत. वाटतं आज मोर्चा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं उद्या फलटणमध्ये मोर्चा आहे आणि आणखी 8 तारखेनंतर भव्य असा मोर्चा पुन्हा फलटणमध्ये काढला जाणार आहे. आणि या मोर्चामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवू.